मनुष्याला जर प्रगती, शांतता, सत्य आणि यश हवे असेल तर या दोह्यांमध्ये दिलेली शिकवण जीवनात उतरवणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग सुरुवात करूया रविदास अमृतवाणी जीवन यशाचे 12 सूत्र. नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत. जय गुरुदेव मित्रांनो, आज आपण संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी दिलेले 12 अत्यंत प्रभावी जीवन बदलणारे दोहे समजून घेणार आहोत. मनुष्याला जर प्रगती, शांतता, सत्य आणि यश हवे असेल तर या दोह्यांमध्ये दिलेली शिकवण जीवनात उतरवणे अत्यंत आवश्यक आहे. मी स्वतः हे दोहे आत्मसात केले आणि माझ्या जीवनात याचा किती मोठा फरक पडला हे मी आज तुमच्या समोर सांगत आहे. चला तर मग सुरुवात करूया रविदास अमृतवाणी जीवन यशाचे 12 सूत्र. 1. कर्म करण्याची प्रेरणा. दोहा. कर्म बंधन मनरमी रहियो, फल को तज्जो न आस, कर्म मनुष्य को धर्म है, सतभाषे रविदास. अर्थ. मनुष्याने फळाची चिंता न करता कर्म करणे हेच धर्म आहे. नुसते बसून स्वप्ने पाहून काही होत नाही. यातून संदेश. काम करा, प्रयत्न करा, मग परिणाम आपोआप मिळतात. 2. अंधश्रद्धा सोडा. दोहा. जहां पर अंधविश्वास है, सत्य परखतः नहीं, रविदास सत्य सोई जानी है, जो अनुभव मन माही. त्याचा अर्थ. अंधश्रद्धा जिथे असते तिथे सत्याचे ज्ञान कधीच होऊ शकत नाही. संदेश. प्रश्न विचारा, सत्य तपासा, वैज्ञानिक मन ठेवा. 3. जातीवाद म्हणजे रोग. दोहा. जात पात के फेर मही, उर्जी रही सब लोग, मनुष्यता को खात है, रविदास जात का रोग. त्याचा अर्थ. जातपात ही मानवतेला खाणारी कीड आहे. संदेश. माणुसकीचा धर्म मोठा, जातीचा भेद नाही. 4. पराधीनता पाप आहे. दोहा. पराधीनता पाप है, जान लेहुरे मित, रविदास दास पराधीन को सब ही समजे ही न. त्याचा अर्थ. इतरांच्या दयेवर जगणे हा सर्वात मोठा गुन्हा आणि पाप आहे. स्वावलंबनाशिवाय कोणीही महान बनत नाही. या दोह्याचा संदेश. स्वतः उभे राहा, स्वतःच्या पायावर उभे राहा, इतरावर अवलंबून राहू नका. 5. धनाचा लोभ सोडा. दोहा. धन संचय दुःख देतोय, धन त्यागे सुख होय. त्याचा अर्थ. खूप पैसा साठवण्यासाठी जे चुकीचे मार्ग वापरले जातात ते दुःख देतात. यातून संदेश मिळतो. नीतिमान मार्गाने मिळालेले धनच माणसाला खरे सुख देते. 6. गुण नसलेला श्रेष्ठ नाही. त्याचा दोहा. ब्राह्मण मत पूजिये, जो होवे गुणहीन, पूजही चरण चंडाल के, जो होवे गुण परवीन. अर्थ. जात श्रेष्ठ नाही, गुण श्रेष्ठ हवा. यातून संदेश आहे. गुणी व्यक्तीचा आदर करा, जात पाहू नका. 7. ढोंग नको, सत्य पूजा अर्चा हवी. त्याचा दोहा. माथे पे तिलक, हाथ जप माला, जग को ठगने क्यों स्वांग बनाया, मार्ग छांडी कुमार्ग डहके, साची प्रीत बिनु राम न पाया. त्याचा अर्थ. बाहेरील तिलक माळा काही उपयोगाचे नाही. मन शुद्ध हवे, प्रेम सत्य हवे. संदेश. याच्यातून काय संदेश मिळतो. दिखावा सोडा, सत्य आचरण अंगी बाळगा. 8. दारूने नाही, नामाने चढा. हा रविदासांचा दोहा. रविदास मधुरा क्यों पीजिए, जो चढ़े चढ़े उतराय, नाम महारस पीजिए, जो चढ़े नहीं उतराय. त्याचा अर्थ. दारूने नाश होतो, पण भगवंताच्या नामस्मरणाने उत्कर्ष होतो. संदेश. व्यसनापेक्षा सद्गुणाची नशा श्रेष्ठ. यातून काय संदेश मिळाला. व्यसनाधीन बनण्यापेक्षा सद्गुण अंगी बाळगा आणि त्याची नशा श्रेष्ठ. 9. जन्मामुळे कोणी नीच होत नाही. रविदासांचा दोहा. रविदास जन्म के कारण होत न को नीच, नर को नीच करी डारी है, ओछे कर्म की कीच.
यातून संदेश: स्वच्छ कर्म ठेवा, प्रतिष्ठा आपोआप मिळते. 10. जन्म नाही कर्म श्रेष्ठ. दोहा: ब्राह्मण खत्री वैश्य सूद, रविदास जन्मते नाही. जो चाहे सुवर्ण कऊ पावई, कर्म न माही. अर्थ: वर्ग जात कुटुंब याने श्रेष्ठता येत नाही, श्रेष्ठता मिळते ती कर्माने. त्यामुळे कर्म हे श्रेष्ठ असलं पाहिजे, हा संदेश त्यातून मिळतो. सर्वांना अन्न मूल्य मिळावे, ऐसा चाहू राजमय, जहा मिले सबन को अन्न, छोटो बडो सब सम बसे, रविदास रहे प्रसन्न. हा रविदासांचा सुप्रसिद्ध दोहा. त्याचा अर्थ: ज्यात प्रत्येकाला अन्न, न्याय आणि समानता मिळेल तोच खरा धर्म आणि राज्य होय. यातून संदेश काय मिळतो? समता, स्वतंत्र, न्याय आणि बंधुभाव समाजाचा हा पाया आहे. 12. मनच मंदिर आहे. मन ही पूजा, मन ही धूप, सहज सेवो सहज स्वरूप. त्याचा अर्थ: भगवंत मनात असतो, मन पवित्र असेल तर सर्व काही ठीक आहे. यातून संदेश: मन निर्मळ ठेवा, स्वच्छ ठेवा, दुराग्रह करू नका. मित्रांनो, जर मनुष्याने या 12 दोह्यांप्रमाणे जीवन जपले आणि जगले तर त्यांचे जीवन उजळते, त्यांची प्रगती निश्चित होते. कारण मन शुद्ध, कर्मयोग्य, विचार व्यापक, सत्य आचरण, माणुसकीची भावना यानेच माणूस महान बनतो. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संत रविदास महाराजांची अमृतवाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचू द्या. जय गुरुदेव.